सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होती. तर ही आहे रेसिपी, खूपच छान अशी बनते, तर नक्की ट्राय करा. इथे मी 1.5 वाटी साबुदाणे घेतलेत आणि यांना स्वच्छ पाण्याने एकदम धुवून घेतलेत चोळून. त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून जितके साबुदाणे डुबतील तेवढंच पाणी टाकून यांना झाकण लावून 3-4 तासासाठी ठेवून दिलेत. 3-4 तासांनी एकदम छान असे हे सुटसुटीत असे हे साबुदाणे तयार झाले. चेक करून बघायचं आहे. त्यानंतर मग इथे मी दाण्याच्या कूटसाठी शेंगदाणे खरपूस असे स्लो गॅसवर मीडियम गॅसवर असे भाजून घेतले. त्याचे साली अशा सोलून थोड्याशा घेतल्यात आणि त्याचा दाण्याचा कूट करून घेतला आहे. त्यानंतर इथे कढईमध्ये 2 चमचे तूप गरम केलं आहे. तेलाची फोडणी टाकू शकतो आणि याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकला आहे आणि याच्यामध्ये तिखटप्रमाणे हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून याच्यामध्ये बटाटा 1 ते 1.5 टाकला आहे बारीक कापून छान धुवून. आणि त्यानंतर मग बटाट्याला छान हलवून याला 5 ते 10 मिनटासाठी बटाट्याला शिजवायचं आहे झाकण लावून. आणि एकदा बटाटा शिजला की याच्यामध्ये साबुदाणे टाकायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी इतका दाण्याचा कूट घेतलेला त्याच्यामधला पाऊण वाटी ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि थोडासा बाकी ठेवला आहे जे लास्टला टाकण्यासाठी. आणि याच्यामध्ये मी इथे सेंधा नमक टाकलं आहे, कोणताही मीठ टाकू शकतो आपण. आणि याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे आणि छान मिक्स करून झाल्याच्यानंतर यांना परत 5-10 मिनटासाठी शिजत ठेवायचे. मध्ये चेक करायचं आहे, जर शिजला असेल तर ठीक आहे, नाही शिजलं असेल तर परत 5-10 मिनटासाठी छान अशी वाफ दिल्याच्यानंतर हे साबुदाणे सुटसुटीत असे तयार होतात. आणि लास्टला ह्याच्यामध्ये हे दाण्याचा कूट परत टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून खूप छान असं हलवून एकदम छान अशी सुटसुटीत ही साबुदाणा खिचडी तयार आहे. नक्की करून पहा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.